असं कधी कोणी उठून बसवत नाही, असं बसवत असतील तर मला माहित नाही. पण तुम्ही जर बघितलात तर काल कार्यकर्ते होते आमचे, आणि जसं मी म्हटलं कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. ते सुद्धा एवढ्यासाठी कारण यावेळेस अध्यक्षपद सर्वसाधारण महिला ओपन पडलंय, त्यामुळे लोकांच्या जास्त अपेक्षा वाढल्या आणि म्हणून असं झालं. आणि त्यातही कसं झालं, आमचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या 11 जागा आमच्या हक्काच्या होत्या त्या सगळ्या आरक्षित पडल्या, त्यापैकी 2च ओपन पडल्या. आणि मग आता माझा जो मतदारसंघ आहे तो तिथे आरक्षण पडल्यामुळं नॅचरली कार्यकर्त्याची अशी इच्छा झाली की तुम्ही कुठूनही लढवा, कारण आज अध्यक्षपद ओपन पडलेलं आहे. ती त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. पण आम्ही 5 वर्षापूर्वीच डिक्लेअर केलेलं, मी आजही आणि कालही आम्ही ह्या मतावरती ठाम होतो. आणि इनफॅक्ट कारखान्यावरती लोक गेली होती आप्पांना वगैरे भेटायला, तर त्यांनी सुद्धा तिथे क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक लढवणार नाहीये. काल त्यांना समजावून सांगून वगैरे कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना ह्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत की ही निवडणूक तुमची आहे, तुम्ही लढा, आम्ही आहोत, आम्हीच उमेदवार आहे म्हणून तुमचा प्रचार करू. सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची.